2 बॉल 1. चार बॉल 2 रन. वन टू गो. अंपायर कॉल. 3 धावा झालेल्या आहेत. शेवटचं चेंडू. अंकित. एक चेक झालेला आहे. एकच आहे. ओव्हर समाप्त. ओव्हरच्या अखेरीस धावा झालेले 4. बघूया दुसरा षटक कोण घेऊन येते. साईराज बदलापूर या संघाकडनं. हॅलो 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 तवा माईक चेक माईक चेक. हॅलो. दुसरं षटक घेऊन येते सूरज. सूरज. हॅलो. हा येतोय आता. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय बाबा. वाईट चेंडू. धावा झालेत 5. आणि हा चौकार. धावा झालेले 9. एक चेंडू 9 धावा. बघूया आता पुढील चेंडूवर काय होतंय. वाईट चेंडू. एक चेंडू 10 धावा झालेले आहेत साईराज या संघाचे. सिंगल. धावा झालेले 11. आणि हा तंदणीत चौकार बाबा यांच्या बॅटीमधून. आणि धावा झालेले 15. 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत सूरज यांच्या षटकामधील.
सुंदर क्षेत्ररक्षण आणि विकेट. प्रशांत यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना विकेट भेटलेली आहे. चार चेंडू 15 धावा झालेले आहेत. सुंदर असं चेंडू टाकलेला आहे सूरज यांनी. खरोखर खूप सुंदर गोलंदाज आहेत. 1 to go कॉल आहे अंपायर नागेश यांचा. छान छान गोलंदाजी झालेली आहे. सुंदर गोलंदाजी सूरज यांच्याकडनं. पंधरा रन झालेले आहेत 2 षटकच्या अखेरीस. आता बघूया पुढील जे 2 षटक आहेत त्याच्यावर काय करतायत साईराज हे संघ. पुढील बॉलर त्यांचं नाव रोहन. रोहन बघूया आता आपल्या संघासाठी काय करतायत. 15 धावा झालेल्या आहेत. बरोबर आहे. 1 रन आहे. हा वाईड आणि 1. आणि हा चौका. धावा झालेल्या आहेत 21. दोन चेंडू 22 धावा झालेले आहेत. डॉट चेंडू गेलेला आहे. Well bowling. 4 चेंडू 22 धावा झालेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत रोहन यांच्या षटकामधील. नाही अंकित बघितला नाहीये. 2 धावा 24 झालेत धावा.
हॅलो चेक हॅलो. जसा बाबाच्या बॅटिंगचा विचार करतो तर बाबा इज सेट टू दी फायर. कारण जर 28 जावा हा शॉट जर पाहिला तर असं वाटत होतं हात जर टाकला असतं तर बोट मात्र शॉट सोबत गेली असते. हलक्याने ते चेंडू खेळून काढला आणि सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चौकारानंतर नक्कीच एक धाव घेऊन. हॅलो 29 धावफलकावरती नोंदवले गेलेत. वैयक्तिक बाबाच्या खेळीचा जर आपण विचार करतो तर वैयक्तिक 19 धावांवर बाबा खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव. वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येने 1 ने भर पडते. अजून एक स्वैर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक पुढे सरसावतोय ते म्हणजे 32 या धावसंख्येवरती. लहान तसे खराब पाहावी लागेल. 9 चेंडू आहे 33 धावा. स्वैर चेंडू भरपूर महागड षटक ठरत असताना आपल्याला इथे पाहायला मिळतं. तेहतीसावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. उर्वरित 4 चेंडू शिल्लक असतील आणि या 4 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा एकवटण्याचं काम या ठिकाणी बाबाच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पण चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर कमीत कमी धावसंख्येवर रोखायचं असेल तर चांगली गोलंदाजी. फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. मोठा फटका बॅटवर आला नाही या आणि शेवटचे उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. अजून एक डॉट चेंडू. आता मात्र इथे बाबाला पायात बेड्या ठोकण्याचं काम या ठिकाणी केलं जात. त्याचा धावफलकाचा विचार करतो तर 33 धावांवर स्थगिती झाली. उर्वरित शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. आणि आता फलंदाज बाद. प्रशांतचं कौतुक आहे. काय बॉलिंग केली आहे. जर आपण विचार केला पहिल्या चेंडू नंतर 3 धावा अतिरिक्त धावसंख्येच्या रूपात खर्च केल्या आणि आता तदनंतर आपल्याला त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करायला आपल्याला पाहायला मिळाली आणि बाबाला पायात बेड्या ठोकण्याचं काम या ठिकाणी केलं. षटक क्रमांक 4 समाप्त झालं. 4थ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे ती 33 धावा आणि आव्हान असेल ते म्हणजे 34 धावांचं.
9+1 असेल. कैलासला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर 2 धावा 1 पन्नामध्ये यश संपादित आला. हा चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि अंकितला पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता 1 चेंडू 2 धावा. वाईट असेल. एक चेंडू 3 धावा. पुढील चेंडू टॅपचा फटका. इथे कुठेतरी रीच केलं असतं तर चेंडू मात्र नक्कीच अडवण्यामध्ये यश संपादित केलं असतं, पण आशा मात्र नक्कीच इथे सोडून दिलं. 2 चेंडू 7 धावा. नीलूला पाहतोय बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना. अजून एक टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धावेचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी झाला असता, पण डॉट चेंडूची सांगता 7 धावा धावफलकावरती. नक्कीच वाईट चेंडू आहे. 8 धावा आलाय. 3 चेंडू 8 धावा. कैलासला पाहतोय थोडस महागडं षटक फेकत असताना कमबॅक करावं लागेल. अंकित तांबोळी अद्याप चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. अजून एक वाईट चेंडू. 9 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी इथे नक्कीच पाहायला मिळते, पण बॉलर कडून देखील 7 नक्कीच तेवढीच चांगलं मिळते, कारण अतिरिक्त धावसंख्येत इथे भर पडत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. टॅपचा फटका स्वतःला स्पेस दिली आणि चेंडू डिस्पॅच केला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4-13. अंकित तांबोळी किती घातक फलंदाज आहे हे नक्कीच बदलापूरकरांना माहिती आहे, पण आता मात्र बाहेरच्या शहरामध्ये देखील आपल्या नावाचा परिचय देत असताना नक्कीच चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावाला प्राधान्य न देता फक्त चौकारने डील करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये अंकित तांबोळी इज सेट टू द फायर. अजून एक टॅपचा फटका. ताकदीचा पुरेपूर वापर. 17 धावा. कैलासला इथे मात्र नक्कीच इथे विचार करावा लागेल. अठरा धावा अंकितच्या बॅट मधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाल्या. वैयक्तिक धावसंख्येचा आपण विचार करतोय तर तब्बल 14 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. 18 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. नीलूला पाहतोय. नक्कीच पहिला चेंडू चेक केला कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. जर नीलूचा आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नक्कीच ठरला होता, पण आता मात्र इथे समोर अंकित तांबोळी प्रकारे कशा प्रकारे नीलूचा सामना करेल नक्कीच पाहणं गरजेचं असेल. आणि काही पंचांचे हात समांतर धावा मिळतात. अवांतर रूपात एकनी भर पडते. लायनल लेंथ नक्कीच पाहावी लागेल. कॉल घेतलाय, ऑब्जेक्शन घेतलाय की साइड आर्मची फेकी नक्कीच आपल्याला चालणार नाहीये. धावसंख्येचा आपण विचार करतो तर 2 चेंडू 19 धावा. फटका खेळलाय फटका अप्रतिम आहे. डायरेक्ट हिट आहे. फलंदाज बाद आहे. अंकित तांबोळीला इथून माघारी परतावं लागतं. अंकित तांबोळीचं पिच मध्ये असणं फार गरजेचं होतं. डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला आणि एक बहुमूल्य विकेट मात्र इथे प्राप्त केली. रनआउट नक्कीच इथे करण्यामध्ये यश संपादित केलं. बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना आपल्याला आणि
तसाच रूम बनवला आणि चौकाराच्या दिशेने चेंडू टोलवण्यात आला. विशाल पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार. अजून एक फटका स्टँड अँड डिलिव्हर. पायाला हलवता देखील मॅक्सवेल स्टाईल मध्ये चेंडू फिरकावून दिला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द चौकार. अत्यंत सहज बॉलिंग करत असताना 5 चेंडू झाल्यात. उर्वरित शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. Y+1 समीकरण बदललंय. 1 हिट अवे. 5 धावांची गरज आहे. नक्कीच 12 चेंडू 5 धावांची गरज आहे. इथून पुढे एखादा मोठा फटका आला तर सामना पूर्णपणे खुला होईल. पण मॅच अजूनही सोडलेली नाही आहे. जर आपण विचार करतोय गोलंदाजी आहे 12 चेंडू मध्ये 5 धावा रोखण्यामध्ये यश संपादित होईल का, की सहजरित्या या 12 धावा या 5 धावा 12 चेंडू मध्ये एकवटल्या जातील. कशा प्रकारे पुढील षटक आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण अक्षयला स्ट्रायकवर पाहतोय. वाईट चेंडू 1 हिट अवे. एका फटक्यांची जरूरत आहे. एखादा मोठा फटका आला तर सामन्याला पूर्णपणे कलाडणी देऊन सामना विजयी होऊ शकतो. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळत्या. डॉट चेंडूची सांगता होत्या. समीकरण बदलत्या. 11 चेंडू 4 धावा. हलकारित्या चेंडू खेळून काढला. त्याला माहिती आहे एकेरी दुहेरी धावेने देखील हा सामना जिंकू शकतो. 3 धावांची गरज आहे. मित्रांनो एक काम करा, तो बांबू घरी घेऊन जा. अप्रतिम नक्कीच लाऊड अपील असेल. नक्कीच फलंदाज बाद असेल. 2 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे. या षटकातील शेवटचे चेंडू 2 धावांची गरज आहे. सहा चेंडू 2 धावांची गरज आहे. 7 चेंडू मध्ये 2 धावा. 6 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. विशाल स्ट्राइक एंड वर आपण पाहतोय. हलक्यारित्या चेंडू खेळून काढला. स्कोरचा लेवल सामना जिंकतोय साईराज संघ. नक्कीच नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. साईराज संघाचे कर्णधार लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधा. साईराज संघाचे कर्णधार अंकित तांबोळी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय अंकित तांबोळी. तर विनंती असेल